नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला MCA म्हणजेच मास्टर ऑफ कम्प्युटर ऑफ ॲप्लिकेशन या पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या अगोदर तुम्हाला CET देणं बंधनकारक असतं. म्हणजे तुम्हाला जे CETला मार्क्स पडत असतात तर त्या मार्क्सच्या नुसार तुम्हाला ॲडमिशन हे भेटत असतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या MCA म्हणजे मास्टर ऑफ कम्प्युटर ऑफ ॲप्लिकेशन या कोर्सेसला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या अगोदर CET द्यावं लागत असते. तर त्या ज्या CETचं शेड्यूल्स आहे तर ते शेड्यूल आता CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फी पेड करायची आहे, ऑनलाईन पद्धतीनंच आहे. त्यानंतर तुमची एक्झाम होणार आहे. एक्झाम झाल्यानंतर जो काही स्कोर होणार आहे तुमचा म्हणजे मार्क्स पडतील तर त्या मार्क्सच्या बेसिसवर तुमचे कॅप राऊंड होणार आहे. अशा प्रकारे तुमचं ॲडमिशनचं शेड्यूल असतं. तर त्यामधील बघा पहिली जी नोटीस आहे तर ती स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेली आहे. तर ती काय नोटीस आहे सुरुवातीला आता बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र कम्प्युटर ऑफ ॲप्लिकेशन CET 2025 एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन टू प्रोफेशनल कोर्स इन ॲडमिशन टू फर्स्ट इयर ऑफ फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन MCA कोर्सेस. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेशनल कोर्सेस आहे हा आणि फर्स्ट इयरला बघा MCAच्या फर्स्ट इयरला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला CET द्यावं लागत असते. फुल टाइम ग्रॅज्युएट डिग्रीचा हा कोर्सेस आहे थ्रू स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई फॉर अकॅडमिक इयर बघा 2025-26 साठी ही CET असणार आहे. विल बी हेल्ड ॲट द व्हेरियस एक्झामिनेशन सेंटर्स विथ इन द आउटसाइड महाराष्ट्र स्टेट. द शेड्यूल फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ या ठिकाणी बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म इज ॲज फॉलो. तर बघा त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑन वेबसाईट त्यासाठी बघा म्हणजे जे रजिस्ट्रेशन आहे तर त्या रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. तर बघा 25 डिसेंबर 2024 ते 25 जानेवारी 2025 बघा 25 डिसेंबर 2024ला ॲप्लिकेशन म्हणजे रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट असणार आहे 25 जानेवारी 2025. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना MCAला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही 25 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन करू शकता. लास्ट डेट लक्षात ठेवा 25 जानेवारी 2025. द ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन शेड्यूल अँड द इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर द एक्झामिनेशन हॅज बीन मेड अवेलेबल ऑन द ऑफिशियल वेबसाईट www.mahacet.org of the state common entrance test cell. This is for information all concerned students, parents, institute and stakeholder. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी आता सुरुवातीला जे रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन आहे तर त्याला जी सुरुवात झालेली आहे त्याच्या टेंटेटिव्ह डेट्स दिलेले आहे. म्हणजे सुरुवात झालेलीच आहे 25 डिसेंबर ते 25 जानेवारी 2025 या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर तुमचं जे एक्झाम होतील, एक्झाम झाल्यानंतर जो स्कोर येणार आहे, जे मार्क्स पडतील त्या बेसिसवर तुमचं पुढे ॲडमिशन म्हणजेच कॅप राऊंड होणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण बघा CET सेल मार्फत जे महाराष्ट्र MCA CET 2025 या कोर्सेससाठी जी नोटीस होती, नोटीस नंबर 1, तर ही आपण डिटेल्समध्ये बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आता बघा तुम्हाला यासाठी ऑनलाईन आता रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे बघा ह्या वेबसाईटवर तुम्हाला येऊन या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करून स्वतः रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. मग तुम्हाला एक ईमेल ID तुमचा असणार आहे, ID पासवर्ड भेटून जाईल. ID पासवर्ड येथे टाकायचा आहे. साइन इन बटनवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता व तिथेच कास्टनुसार जी काही फी असेल तुमची तर ती फी पेड करू शकता. अशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे. तर या वेबसाईटची लिंक जी आहे तर ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर अशी विंडो ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन, त्यानंतर ID पासवर्ड भेटन आणि साइन इन करून तुम्ही ॲप्लिकेशन आणि फी पेड करू शकता आणि जी एक्झाम होणार आहे तर त्यासाठी तयारीला लागून जा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या YouTube चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे CET रिलेटेड तसेच गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड तसेच जे काही नवीन अपडेट येत असतात, प्रायव्हेट जॉब असू द्या किंवा एज्युकेशन रिलेटेड जे काही व्हिडिओ असतात तर ते मी
याच्या नवनवीन अपडेट्स असतील किंवा लेक्चर्स असतील तर ते मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी शेअर करत असतो. तर जे विद्यार्थी नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा काही व्हिडिओमध्ये किंवा लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.